मला आधी सांगा, तुम्हाला दारू कुणी दिली? रमाकांत. रमाकांत, हैसर कुठे जातात? हैसर ये, सगळे हैसरच उभे आहेत. नाही माका ना जरा काम आहे ना माका. रमाकांत काकांनी तुमका दिली दारू? रमाकांत हे खरंय? नाही नाही नाही, त्यांना नाही दिल्या. मीच गेले त्याच्या रूम मध्ये आणि घेतली थोडीशी. हा मग तुम्ही बघा देत होता दारू? हा, मी किती वेळ मागा होते, त्या हॉस्पिटलात पण मागा होते. तुम्ही दिलाच मागा दारू. थोडीशी दिला असतात तर माझे हात थरथरा होते माहितीये, घशा कोरड पडली होती. मी गेले रूम मध्ये आणि घेतलं थोडीशी. आता कसा बरा वाटतं मागा. मग अहो पण तुम्ही दुसऱ्याच्या खोलीत जाऊन असं कसं? गोळी अगो दुसरं नाही तो मित्र हा माझो गावाकडचो. मग आम्ही दोघांनी एकत्र काय काय नाही केलं. काय रमा का सांग सांग सगळ्यांना. अरे सुनील दादा, असा काय बोलतोस तू? असं दारू किती पिऊक लागलास? ताप चेडू तुका एवढा सांगता समजावून समजावून त्याचं ऐक ना. नको ना पिऊस दारू. असं काय करतस दादा? ऐक ऐक. नशिबाचे भोग आहेत, भोग. दुसरे काय नशिबाचे भोग. आणि वाईट संगती मागा लागल्या ना म्हणून मी असं झालंय. ती दारूची सवय पण त्यातलीच असं. आता तर काय ती माझ्या पाचवीकच पुजलेली. मी दारू पिऊन नाही मागा भरोसा राहा. माझ्या लेकीपासून मागा दूर नाही जायचं. रमाकांत, मी ना प्रयत्न करतोय, तरी एक फेल होतोय. मी फेल होत. करशील तू प्रयत्न करशील. अशी वाईट आवाज. काय करताय असं? मी असं आहे ना आता तुमच्या वांगडा. सगळं नीट होतं हा. तुम्ही असं स्वतः कोसत नका बसू. आता वाईट काहीतरी आठवून वर्तमान कशा खराब करून घेतास? बाबा, यांच्या वतीने मी तुमची माफी मागताय. भयो, तुला माफी मागायची गरज नाहीये. चला सावकाश उठा. सगळं होतं ना सावकाश. असं रस्त्यावरच्या माणसाला घरी आणलं ना की हे असंच होतं. डिस्कस्टिंग. चल दादा. हिरा,
हिरा, बाळा मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तुझी चिडचिड होतीये. पण बाळा तुला कळत कसं नाही, माझ्यासाठी माझी तीनही मुलं सारखीच आहेत. पण भारती गेल्यानंतर बयोची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. भारती, कामात आहात? नाही हो. जरा या फॉर्मवर तुमची सही हवी होती. कसलो फॉर्म हा? काय नाही, आपल्या बयोचा पुढच्या वर्षीचा ऍडमिशन फॉर्म आहे. पालकांची सही हवी. अहो मग तुम्ही करा ना. मी तर करणारच आहे, पण तुम्हीही करा. दोन्ही पालकांचं नाव असलेलं कधी बरं असतं. हे घ्या. इथे. तुम्हाला खरं सांगू का, माझी नेहमी इच्छा होती की माझ्या मुलांपैकी कोणीतरी डॉक्टर व्हावं. आणि बयोच्या तोंडून तिचं स्वप्न ऐकतो ना, तेव्हा मला असं वाटतं माझी इच्छा पूर्ण झाली. काय बघताय? तुम्ही बयो किती सहज आपलासा केलात ना. बयोचे बाबा एकदा पोरगी झाली म्हणून तिका पाण्यात बुडून मारूक निघाली. तुम्ही फक्त बयोग आपलासा नाही केलात, तिची स्वप्न पण जवळ केली. रवळनाथाच्या कृपेने तुम्ही भेटलात आणि माझ्या बयोग सर्वार्थाने वाचवला. एकदा पाण्यापासून आणि आता या समाजाच्या दलदलीपासून. तुम्ही पण तर माझ्या मुलांना आपलंसं केलं. खरं सांगतो, मी काही मोठी गोष्ट केली नाही. आणि बयोसारखी गुणी आणि हुशार मुलगी सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते. खरं सांगायचं तर माझी मुलं तुमच्याशी आपलेपणाने नाही वागत, पण तरी तुम्ही त्यांना माया लावता. अहो, लहान पोरांचं काय कोणी मनावर घेता काय? त्यांच्या वांगडा आपण पण लहान होऊचा आणि सगळं विसरून जाऊचा, म्हणजे सगळा सोपा होता. पण माझं जर काही बरं वाईट झालं ना, तर तुम्ही तिका असाच सांभाळा हा. आणि तिचा काही चुकला तर तिची चूक पोटात घाला आणि तिका कधी अंतर देऊ नका. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काय होणार आहे? आणि जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला काही होऊ देणार नाही. झोपली नाहीस? नाही. का जागी आहेस? खरं तर माका तुमकाच भेटूचा होता. काय बोलायचंय? बाबा, हाच दारू पिऊन जा काय गोंधळ त्यांनी घातलाय, त्याने आपल्या घरच्यांका खूप त्रास झालाय हो. हिरा आरव दादा खूप डिस्टर्ब झाले, आत्तेक पण नाही आवडला. पण यात त्यांचा काय दोष आहे सांगा ना माका. एक दिवस अचानक घर तुटला, बायको मुलगी दुरावली. चांगला वाईट काय समजण्याच्या परिस्थितीतच ते नव्हते. वाईट संगतीनेच त्यांना बदलून टाकला. पण यात त्यांचा काय दोष? पण
शिक्षा मात्र तेच भोगतायत. त्यांच्यासोबत जे झालं ते खूप वाईट झालं. मी समजू शकतो. अभाव, तुम्ही अजून किती आणि काय काय समजून घेणार आहात? बाबा म्हणतेस ना मला. मग बाबा आणि मुलीच्या नात्यात किती कसं ह्याचं मोजमाप नसतं. बयो, तुझी आणि माझी टीम आहे ना. तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम. पण परत त्यांनी तसंच केलं तर पुन्हा एकत्र मिळून त्या संकटाचा सामना करायचा. नाही बाबा, त्यांच्यामुळे आपल्या घरातल्यांका सारखा सारखा त्रास झालेला ना, माका नाही बघवणार. त्यापेक्षा मी एखादी खोली बघून देते ना त्यांका, आणि त्यांच्यासोबत थयच राहील. त्यांका हक्काचं घर पण मिळत आणि आपल्या घरच्यांका त्रास पण नाही होणार. बयो, तुला जो योग्य वाटेल तो निर्णय घे. पण तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. का? अगं, तुझ्या बाबांची काळजी घेणं गरजेचं आहे, कळतंय मला, आणि पटतंय सुद्धा. पण बाळा, तुला तुझी स्वप्न पण पूर्ण करायची आहेत ना. डॉक्टर व्हायचंय. आई वडिलांची काळजी घेणं हे मुलांचं कर्तव्य असतंच. पण त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःची स्वप्न पूर्ण करणं हे सुद्धा कर्तव्य असतंच ना. बाळा, तुला भारतींचं स्वप्न पूर्ण करायचंय, डॉक्टर व्हायचंय. आणि ही दोन्ही कर्तव्य तू एकाच वेळी कशी काय पार पाडणार? म्हणून मी मला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करतोय तुझी, इतकंच. बाबा, तुम्ही आधीच खूप केलंय माझ्यासाठी, आणि शेवटपर्यंत करत राहणार. हे बघ वयो, नीट सांगतोय, ऐकून घे. नाहीतर बाबा आहे मी तुझा, ओरडेन मी. जा बाळा, उशीर झालाय खूप. आराम कर. काही झालं तरी आता तुला मी या घरातून आणि माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. ये भैया, तुका शेवटचं सांगते हा मी. पुन्हा जर सकाळ सरको तमाशा केलास ना, तुका फुटकी कवडी पण देऊचं नाही मी. असा करू नका हो मालकांनो. तुम्ही जर असा केलात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो लो. आता कसलं प्रॉब्लेम होतो लो? मी जाऊन डॉक्टरांका सगळं सांगू. ए भाऊलिया, आवाज कमी करा. नरडा आवळ तुझा. त्याचा बापाशीचा घर नाही हा, कळला? तुझ्या पण बापाशीचा नाही हा. हे घर माझं आहे आणि इथे माझं राज्य चालतं. त्यामुळे मी सांगेन तसंच वागायचं, कळलं? इली इली, साक्षात माझी लक्ष्मी इली. हाच मूर्खपणा बंद करा. तिथे हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन गोंधळ केलात तो केलात, इथे पण केलात. आता यापुढे ह्या घरात असताना दारूचा एक थेंब पण प्यायचा नाही. मला उगाच रिस्की सिच्युएशन्स नको आहेत. रिस्की? पण माका होई ह्या विस्की. मॅडम, तुमका माहित नाही, माका ना दारू पिऊन मौत का कुवामध्ये मोटरसायकल चालवूची सवय हा जुनी. लोकांना दारू पिऊन वखतात, पण मी दारू नाही प्यायलो ना तर वख. सगळा जाऊन वखे ना थैसर भडा भडा. वकू, दारूसाठी अजून किती दिवस धमक्या देणार आहात? जगातली सगळी दारू संपापर्यंत. रमाकांत भाऊजी, यांना देऊन टाका दारू. पण दारू प्यायची आणि गप्प बसायचं. तमाशा नाही करायचा इथे. तसं जर करणार नसाल तरच तुम्हाला दारू मिळेल, कळलं? फार मोठ्या मनाच्या असा असो तुम्ही.
आणि तुमच्या मुलीला इथून लवकरात लवकर घेऊन जायचं बघा. म्हणजे जा काम करू तू हय इलस ना ता काम. तेच तर करतोय मी, पण काय ना तुमच्याकडनं पैसे वेळेवर येत ना. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलीला इथून कायमचं घेऊन जात नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला पैसे देणार नाही. तिला इथून घेऊन जा, मग पैशांचं बघू. असं कसं? मी माझं काम केलंय, मी बयो घ्यायसून बाहेर काढले, पण तुमचं घो इलो माका आणि बयो घेऊन आहे सर. मग त्यात माझा काय दोष? मला ते काही माहिती नाही. ऑफर माझी, मग अटी पण माझ्याच. तुम्ही तिला लवकरात लवकर इथून घेऊन जा, मग पैशांचं बोला. असं कसं मॅडम? ह्या बरोबर नाही. मी माझं काम केलंय. पण गेलीये का ती अजून? नाही ना, इथेच आहे ना. म्हणजे काम अजून झालेलं नाहीये तुमचं. नाही नाही, ह्या खोटा वागण्या. मी माझं काम. नाही 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 वहिनी बोलतात ना तर अगदी बरोबर बोलतात. मी तुका खायो पण जाऊन देऊचेच नाही जाऊचस तू खाय. हो अहो, तुमची तब्येत अजून नाजूक आहे आणि तुम्ही आमच्या बयोचे बाबा आहात. आमच्यावर जबाबदारी आहे तुमची. हा दादा तू माका मारलंस तरी चालेल, पण मी तुका दारू पिऊन जाऊन देऊचे नाही म्हणजे नाही जाऊचस खाय तू नाही जाऊचस. हा काय? तुम्ही परत दारू पिऊक चाललेला? होय तर मी आणि वहिनी त्यांना थांबवतोय. दारू पिऊन जाऊ नको म्हणून सांगतोय, ऐकतच नाहीत ते दादा. असं कसं दादा करतात? तुमका दुपारीच सांगितलं ना, मग हे परत कसे जाता तुम्ही? तुमका बरं व्हायचंय की नाही? भयो पुरी कसा असताना दारूची सवय ना ती वाईट असतात आणि त्या सुटूक ना थोडस वेळ लागतो. हा तू एक काम कर, तू तुझ्या बाबांची काळजी घे. हा त्यांना नीट आतमध्ये घेऊन जा बघू. जा 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 दादा. तुम्ही चला, आणि माका सांगितल्याशिवाय खरंच नाही जायचं आता. चला आत. ह्या सुनीलला माहिती नाही अजून मी कोण येते. गौतमी आहे मी, गौतमी. बोल्या गौताला सुद्धा आग लावू शकते मी. होय बसा. मी कमी पडतंय का हो? अगो असं किती बोलतस? चूक माझी. हा तुमची चूक तीच माझी चूक. मी तुमका सांभाळण्यात समजवण्यात कमी पडतंय का? का असं वागताय? अगो नाही, मी प्रयत्न करतोय चांगला वागूचा, पण जमतच नाही गो माका. दारू काय मजा म्हणून नाही पित मी. तुका तर माहिती आहे, आजार हा ना तो माझो, आणि इतकी वर्ष झाली ह्या चांगला हा ह्या वाईट हा सांगणारा कोणच नाही भेटला मला. पण आता मी असं आहे ना. हो तुमका कळतंय का? तुम्ही जरा विचार करा. अहो ह्या आपला राहता घर नाही. असं वागून कसा चालेल? तुम्ही नका ना असं वागू. माका तुम्ही हवे आहात हो. माझं जाऊ द्या. तुम्ही आई सोबत असताना कसे होतात, कसे वागायचा, ती काळजी घ्यायचं तुम्ही तिची. मी तिच्या पोटात असताना ते का वेळेवर जेवण द्यायचा, कोळ्या द्यायचा. तुमका पहिली मुलगीच हवी होती ना, हा काहीन सांगितला होता. अयो अहो तुमका समजत नाही का? माझे दिवस भरले होतो, माझ्या पोटात काळा सुरू झालं. ए माझ्या मागे किरकिर लावू नको, आधी सांगान ठेवतोय. ही तुझी किरकिर मी सहन करते ना, कारण तुझ्या पोटात माझं झीला म्हणा. लक्षात ठेव, मागा पोरगो झालो काय आणि पोरगी झाली काय, काय फरक पडता?
फरक पडता, कळला? फरक पडतो. पण पोरगो तो वंशाचो दिवो असता आणि माझं पोरगो माझ्या वंशाचो दिवो, कळला? काय झालं?